चला आता शांत आपली घंटी संध्याकाळी वाजते, दुपारची घंटी वाजत नसते. शिवाजी महाराजांना शांत करा. वंदन करून आगरी समाजाचे आराध्य दैवत आपल्या सगळ्यांसाठी दिबा पाटील साहेबांना वंदन करून आजच्या या मीटिंगचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी दादा, तसेच आपल्या मुंबईच्या जी ठाणा रायगड पालघर कमिटी आहे याचे अध्यक्ष संदीपजी भाई, सगळ्यांना जे इथे व्यासपीठावरील असलेले सगळेच गाडा मालक चालक ना, इथे जमलेले सगळे माझे जेवढे बी गाडा मालक बंधू असतील, त्यांच्या समोर मला 2 शब्द मांडायची संधी मिळाली. आवी भाऊ, तुम्ही माईक समोर थांबा, मला काही प्रश्न करायचे आहेत. खरं तर या युट्यूबच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसापासून काही आम्ही सुरुवात केली. मी माझ्या एकट्यापासून घाटावरती काही तडजोड चालू होती. या मराठवाडा नाशिक या परिसरामध्ये बंदी घातली होती, नगरमध्ये बंदी घातली होती, याच्यावर काही विषय चालू होते. खरं बोलायला गेलो तर आपली जेव्हा संघटना स्थापन झाली या 2 वर्षाआधी, संदीप भाई बरोबर आहे ना, 2 वर्षाआधी आपली संघटना स्थापन झाली. संघटनेला जेव्हा आपली संघटना स्थापन होताना, मेंबर्स जेव्हा बनवताना सगळ्यांच्या सहमतीने संघटना झाली होती. संघटनेला सर्वप्रथम जे पण अटी, ज्या पण नियाटी तुम्ही दिल्या त्या अटी आम्ही पाळल्या. तेव्हा आमचे वाद झाले, तुम्ही ज्या वादानुसार आम्हाला पेनल्टी दिली ती पेनल्टी आम्ही झेपली. 100%. खरं तर सुरुवात झाली का दरवर्षी मी मुद्दा मांडला होता युट्यूबच्या माध्यमातून, दरवर्षी संघटनेतील पदाधिकारी चेंज करायचे. हे तुम्ही ठरवलं होतं आवी भाऊ? आपल्या 4 उसटला सर्वांचा गाडा मालकांचा प्रस्ताव होता, ठरवलं होतं सगळं 100%. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आज जो हिसाब किताबाचा विषय होता, हे सर्व गाडा मालकांचा विषय होता. सगळ्यांना हिसाब किताब पाहिजे होता ना, का मला एकट्याला पाहिजे होता? मला एकट्याला काय यातून पैसे भेटणार आहेत ना? काय संदीपभाई अध्यक्ष आहे, मला काय अध्यक्ष बनायचं आहे किंवा मला या कमिटीवर सदस्य बनायचं आहे? ते काय वैयक्तिक माझे दुश्मन आहेत? तुम्ही ज्या अटी नियटी ते तुम्ही ठरवल्या, त्या संघटनेच्या माध्यमातून जे ठरवलंय ते माझं म्हणणं मांडलंय. बरोबर आहे आवी भाऊ? 100%. खरं तर ठरलं होतं. आपलं जे व्हॉट्सअपला ग्रुप आहे, मी व्हॉट्सअप ग्रुपला का नाही त्याचं मूळ कारण सांगतो. मी जेव्हा फडके शेटचे आमचे वाद झाले, त्या वादापासून मी ते व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी बोलत नाही, म्हणून त्या व्हॉट्सअप ग्रुपला मी आपल्या बैलगाडा संघटनेच्या येत नाही. मी बोलायला जे बोलायचंय मला युट्यूबच्या माध्यमातून बोलतो. खरं तर तुमच्या आपल्या सगळ्या बैलगाडा मालकांकडून क्षमा मागतो का मी त्या व्हॉट्सअप ग्रुपला येत नाही. खरं तर बोलायला गेलो तर आवी भाऊ, आपलं ठरलं होतं ग्रुपला कोणीच कोणत्या समर्थकाचे फोटो नाही टाकायचे, कोणीच असे वादग्रस्त व्हॉइस नाही टाकायची, आहे का नाही? ठरलेलं का नाही आवी भाऊ? हो, ठरलं. बरोबर आहे. आता खरं तर जेव्हा संघटना आपण स्थापन करतो, संघटनेचे पदाधिकारी असतात. आता जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, जे विकास खानावकर त्यांचे भाऊ आहेत, विकास खानावकर नाही आहेत. खरं तर जेव्हा जेव्हा विकास खानावकर, मला आवी भावांशी जेव्हा माझं बोलणं झालं, आवी भाऊंनी मला काय सांगितलं, भाऊ त्याला आम्ही व्हॉइस टाकायला लावतो, त्याला हे करायला लावतो. चांगली गोष्ट आहे, त्यांनी खूप मेहनत केलेली आहेत, काबाड कष्ट केलेले आहेत या संघटनेसाठी ना. संघटनेने फार काम चांगला केलेलं आहे, हे सुद्धा मी युट्यूबच्या माध्यमातून बोललो होतो. खरं तर जो पदाधिकारी आहे, आता मी जर पदाधिकारी आहे संघटनेवर, तर मी बोललो पाहिजे, मी ऍक्टिव्ह पाहिजे, त्यांचे भाऊ नसले पाहिजेत. एक तर त्यांच्या भावाला तो पद द्या, काही कारणास्तव ते नगरसेवक असतील या काही असतील XYZ, भावाला पद आहे ना तुमच्या विकास भाऊ, बरोबर आहे ना? पण तुम्ही त्यांच्या वतीने मुद्दे मांडत असतात नेहमी. 2 मिनिटं 2 मिनिटं लगेच नाही, ऐका ना भाई. नाही, बोला ना, बोला अध्यक्ष साहेब 2 मिनिटं. काल आपलं फोनवर बोलणं झालं हो भाई, 2 मिनिटं सर्वांना समजेल. नाही तू बोल, आपल्याला बघा, आपले ऐका ना भाई, अध्यक्ष साहेब ऐका, आपली मीटिंग ऐका. त्याला राहुल भाईंना सांगतो मी, आपला जो काल फोनवर बोलणं झालं, विकास भाऊचा जेव्हा विषय निघाला, तो विषय मी पूर्णपणे क्लिअर केला. हे 12-13 जण कमिटीवर आहेत, हे सर्व प्रस्ताव पास करतात आणि विकास भाऊंना ग्रुपवर टाकायला सांगतोय. हे ऐका, हे आम्ही सांगतो त्यांना टाकायला,
ते नाही स्वतः टाकत. मी तुम्हाला कालच फोनवर ते आम्हाला सांगितलं. माहित नव्हतं ना, बाकीच्यांना पण माहित पडू द्या ना. आता सचिन शेठ कसे बोलले, तुला अधिकार नाहीये बोलले ना सचिन शेठ. बोलले अधिकार नाहीये त्यांना. ऐका 2 मिनिटं. तुम्ही ही व्यथा मांडली का तुमची? त्यांच्या वतीने नाही मांडली, बरोबर आहे ना. पण आता हे जे बोलणं आहे ते क्लिअर झालं का नाही? त्यांचं पिक्चर क्लिअर झालं झालं 2 मिनिटं. विकास कानावकर जे ग्रुपवरती निर्णयासाठी देतात हे आमच्या कमिटीनुसार, हे सर्वांना मान्य असेल तर आतोडकरा, नसेल तर काही नका. मान्य आहे सर्वांना? ओके, तो विषय झाला सर. हो, जेव्हा बैलगाडा मालक चुकतो त्यांना पेनल्टी दिली जाते. प्रत्येकाला पेनल्टी दिली जाते. जो चुकतो त्याला पेनल्टी देणंच आहे ना. संघटना आहे तर बैलगाडा क्षेत्र आहे, 100%. बरोबर आहे ना. जेव्हा संघटनेचाच एखादा पदाधिकारी चुकतो मग त्याला काय पेनल्टी असली पाहिजे? तुम्ही सांगा संघटनेचा कुठला पदाधिकारी चुकलाय त्याची आता लगेच 5,000 रुपये फाईन लावतोय, जी सर्वांनी लावली होती. मी काय बोलतो, व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही सगळे लोक आहेत, मी व्हॉट्सअप ग्रुपला नाहीये नाहीये. ना. त्या व्हॉट्सअप ग्रुपला मी का नाही बोलायला आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियाच्या मार्फत या मीटिंगच्या मार्फत मी तुम्हाला सांगितला. पण मला त्याचा जाब विचारला तुम्हाला. आता मी पदाधिकारी चुकला तर मी बोललो का कोणी चुकलाय? चुकल्यानंतर तुम्ही अटी नियम काढल्या ना, तुम्ही ठरवला ना कोणाचे कुठल्याच समर्थकाचे पोस्टर नाही टाकायचे, वादग्रस्त व्हॉइस आपली टाकायची नाही, ते संघटनेने ठरवलेलं का नाही? संघटनेने अटी नियम काढलेले का नाही? त्या गोष्टी झाल्या ना भाऊ. 1 मिनिट दादा, 2 मिनिटं. मी काय होतं, राहुल यांचा पूर्ण होऊ द्या, नंतर आपण हे करू. तुम्ही शांत बसा, तुम्ही बोलू नका. माहिती घ्या. आवी भाऊ, त्याला काय पेनल्टी दिली पाहिजे? मग पदावरून काढला गेला पाहिजे या त्याला काय पेनल्टी दिली पाहिजे? 2 मिनिटं. सगळ्यांना कळू द्या ना भाऊ. ऐका ना, हा, सर्व गाड्या मालक आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, नेमकं विषय काय आहे ते क्लिअर बोला. आता या येत्या 6-7 दिवस झाले आमचे. आता मी वैयक्तिक माझे मत मांडले युट्यूबच्या माध्यमातून. बिनधास्त. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत संदीपभाई माई, त्याच्यानंतर जे पदाधिकारी आहेत, मी युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे मी गोष्टी काय आहेत, जे एक तर पहिली गोष्ट हिसाब किताब सगळ्या बैलगाडा मालकांना जे पाहिजे होतं ते मांडलं. दुसरी गोष्ट, हे नेहमी 10 वर्ष पण अध्यक्ष राहिले, मला काही अडचण नाहीये. ऐका ना, नको तो तुमचा प्रश्न राहिला. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे ठरवता ना ते ठरल्याप्रमाणे चाला ना. तुम्ही लगातार बोला 10 वर्ष, माझा काय तो दुश्मन नाहीये का त्यांच्याशी माझे कुठले वाद आहेत का काय आहेत. आम्ही जेव्हा बैलगाडा क्षेत्र चालू नव्हता, संदीप भाई, प्रत्येक वेळेस आपण खांद्याला खांदा लावून होतो का नाही? प्रत्येक घाटापासून खालपर्यंत, मुंबईपर्यंत. आवी भाऊ, आज मी माईक घेऊन का बोलतोय? मी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत होतो, प्रत्येक मिटिंगला तुमच्या सोबत होतो. मला जे संघटनेने ज्या मला कधी पावती पण सांगितली, माझ्या वतीने माझी जी अवकाद आहे त्या अवकादीप्रमाणे मी पावती पण देत होतो. जेव्हा बैलगाडा उत्सव झाला, उसटण्या अड्ड्याला शर्यती बंदीचा काळ उठला, बंदीच्या काळानंतर आपला उत्सव झाला, त्या उत्सवांच्या माध्यमातून तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून होतो ना. होते. तुमचे जे विचार मला पटले ते विचार मी तुमच्याकडे मांडले. ज्या गोष्टी मला माझ्या डोक्यातून मला ज्या आवडल्या नाही, या संघटनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत त्यांच्या कुठल्या गोष्टी खटकल्या त्या मी तुमच्याकडे मांडल्या. त्याच्यानंतर आता हे विषय बाजूला राहिले. एक बैलगाडा मालकांचे भरपूर सारे बैलगाडा मालक आहेत आपले मुंबईचे. जेव्हा मुंबईचे बैलगाडा मालक घाटावरती जातात पिकअप घेऊन, आताच्या घडीला बिनजोडला, कारण की 4 महिने आता पर्यटन मंत्री आहेत काय, प्रताप सरनाईक आहे का नाही? तर त्या प्रताप सरनाईकांना येणाऱ्या 2-4 दिवसांनी आपल्याला एक अर्ज द्यायचा आहे का जे बैलगाडा मालक आमचे आहेत त्यांना खूप त्रास भोगावा लागतो. इथून नुसतं आपण पहिला टोल नाका गाठल्यानंतर ते पोलीसवाले हवालदार आपल्याला अडवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ते लोक 1000, 2000, 3000, 5000 पर्यंत पावती पाडतात. मग या गोष्टी बैलगाडा मालकांसाठी आपल्या फ्रीमध्ये झालेल्या पाहिजेत. यासाठी जे बैलगाडा मालक असतील, जे पदाधिकारी असतील आपल्या याच्यावरती, सगळे एकत्र मिळून 2 दिवसांनी मी ठरवलेलं आहे, ज्याला कोणाला यायचं असेल सोबत त्यांनी येऊ शकतात. ही गोष्ट बैलगाडा मालकांसाठी माझ्या म्हणण्यानुसार काहीतरी कुठेतरी चांगली वाटते, आहे का नाही? एखादा बैलगाडा मालक असतो तो 15,000 रुपये शर्यतीसाठी नेतो घाटावरती, त्यातून 5,000 रुपये जे सवंगडी असतात त्यांच्यासाठी वापरतात. मग ते 5,000 पण जर ते पोलीसवाल्यांना जात असतील, मग कुठेतरी आपल्या बैलगाडा मालकांसाठी या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या बघितल्या पाहिजेत.
आणि जेव्हा जेव्हा माईक भेटतं तेव्हा बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक टायमाला एकच जेव्हा मिटिंग असतात या मुंबईमधून एकच राहुल पाटील वादग्रस्त प्रत्येक वेळेस आमचे म्हणणे मांडायचे बैलगाडा मालकातून असा कोणच म्हणाला नाही. म्हणून मी म्हणणं आमचं म्हणणं जे असतं ते मांडायचे आम्हाला अधिकार नाहीये का? 100% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना संविधान सेम दिलेलं आहे. 100% तर सर्वांना आम्ही म्हणणं मांडलं तर आम्ही वाईट झालो नाही. कोण वाईट झालं? कोण वाईट झालंय? आपण सर्व एक आहेत आणि एकच राहणार आहेत. आता या 2-3 दिवसाआधी भाऊ आमचे जुने वाद काढले बाहेर, कुठपर्यंत योग्य आहे? ठीक आहे, ते विषय बोलतोय मी. नाही नाही ऐका, ते विषय नका काढू, ते विषय मी बोलतो तुमच्याशी. भाऊ, दोघांशी ऐका, अध्यक्ष साहेबांशी तुमच्या मी तुमच्या समोर या सगळ्या मालकांसमोर माफी मागतो, माझी ही पण तयारी आहे. 2 मिनिटं ऐका. ते विषय ना मी अध्यक्ष साहेब आणि तुमच्याशी दोघांशी पर्सनल मध्ये बोलतोय. ते विषय मीटिंग मध्ये ऐका, अध्यक्ष साहेब तुम्हाला पण विनंती करतोय, ते मीटिंग मध्ये विषय काढू नका. ते मी तुमच्याशी दोघांशी पर्सनल मध्ये बोलतो. बोलायची संधी भेटली. सन्माननीय बोला तुम्ही बोला. सन्माननीय व्यासपीठाचा एवढाच मला दिसतं जे गोरगरीब गाडा मालक आहेत त्या गाडा मालकांनी जे काही 2 शब्द बोलले त्याच्यावर जे मोठे बैलगाडा मालक आहेत त्या बैलगाडा मालकांना प्रत्येक ठिकाणी पुढाकार भेटला जातो, पण जे गोरगरीब बैलगाडा मालक आहेत या मुंबईमधील 5,000 10,000 जे शर्यती करतात ते आता भाऊ बोलले का भाऊ अक्षरशः 6-6 तास 5-5 तास त्यांना मागे थांबावा लागतो. एकतर त्यांच्यासाठी काहीतरी चांगली सुखसुविधा निर्माण करा, जसा उसटण्याचे प्रवीण भाऊ आहेत. छोट्या गाडा मालकांसाठी यो दिवस नेमला, मोठ्या गाडा मालकांसाठी तो दिवस नेमला, म्हणजे असं काहीतरी अटी नियम घाला हो, किंवा छोट्या बैलगाडा मालकांना अजून आनंद भेटेल. ज्या दिवशी छोटे गाडा मालक बैलगाडी क्षेत्रामध्ये मी 1 दिवस फक्त गेलो होतो, त्यांचा तो आनंद चेहऱ्यावरचा तो खूप वेगळा होता, फार वेगळा होता. मग अशा काही गोष्टी तुम्ही या संघटनेच्या माध्यमातून काढा. जिथे संघटना आहे तिथे राहुल पाटील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आहे. आणि काय चुकलं असेल तर माझे 2 शब्द मागे घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.